जय गुरुदेव. सविस्तर सांगा. हो. जय गुरुदेव. जय गुरुदेव, बोला. मला पाईल्सचा त्रास होता ना सर, ब्लड यायचं ना त्याच्यातून, तर मी निवासी शिबिर केलं तर म्हणजे बऱ्याचपैकी फरक पडलाय मला. आणि गुडघ्याचाही त्रास होता, गुडघ्याचाही त्रास म्हणजे 50% फरक पडलाय. आता वज्रासनमध्ये बसता येतं का तुम्हाला? हो, बसतायत. आणि डॉक्टरने काय सांगितलं होतं तुमच्या गुडघ्याच्या बाबतीत? गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं सर. मग आता काय मला वाटतं? पहिल्या दिवशी वज्रासनमध्ये बसता येत नव्हतं. बरं, मग आता काय वाटतं तुम्हाला? आता स्वतः. मी मांडी पण घालू शकते, वज्रासनमध्ये पण बसता येतं. बरं, बघा, यांचे मिस्टर स्वतः डॉक्टर आहेत. या ज्या शिल्पा पाटील ज्या आहेत, यांचे मिस्टर स्वतः डॉक्टर आहेत. आणि सर्व उपाय करून ते थकले होते, माझ्याकडे आले होते. घरचे पण डॉक्टर आहेत, बाहेरचे पण गुडघ्यासाठी त्यांनी बाहेरच्या पण गुडघ्याच्या डॉक्टरला दाखवलं होतं, पण आराम काही नव्हता. आपण काय केलं बरं? काय गोळी दिली शिबिरामध्ये? यांना विचारा. काही गोळी दिली तुम्हाला? एखादी टॅबलेट दिली? काहीच नाही. हे म्हणे आमच्याकडे भरपूर गोळ्या आहे म्हणे घरी, एकही गोळी देऊ नका म्हणे डॉक्टर साहेब. आपण एकही गोळी दिली नाही. आपण गोळ्या देतच नाही नॅचरोपॅथीमध्ये. त्यांना एकही गोळी दिली नाही. आजच्या डेटला यांचं जे आहे तर सर्व मूळव्याधचा तर त्रास गेलाच यांचा, तो राहणारच नाही. यांनी जर 3 महिने ज्वारीची भाकरी खाल्ली आणि सुरणचा कंद जर तुम्हाला भेटला, सुरणकंद, तर तो एक देतो घेऊन ना या. सर. एक घेऊन या, त्याची भाजी 8 दिवसातून 2दा खा, मूळव्याधला विसरून जा. सोपा उपाय. काही अजून राहिला असेल तर